हे घ्या टायर काय खतरनाक बघा. नमस्कार मित्रांनो, तर आपल्याकडे आहे टाटा पंच EV आणि आपण या गाडीचं आता बघू शकता. गाडी 100% चार्ज आहे आणि ही गाडी आहे ना आपण आता स्पोर्ट मोडमध्ये वापरणार आहे. आता मी ट्रिप करतोय मी झिरो. बघू शकता ट्रिप 0 झाले. 100% बॅटरी चार्ज आहे. रेंज दाखवते 300 किलोमीटर. मी आता स्पोर्ट मोडला घेतो. बघा स्पोर्ट मोडला घेतली की 271 किलोमीटर रेंज दाखवते. तर बघूया की एक 10 किलोमीटर किंवा 8 किलोमीटरमध्ये गाडीचा रेंज काय राहतोय. आपण स्पोर्ट मोडला गाडी चालवतोय. असे बघा मी आता ॲक्सिलेटर देतो. हे टायर वळत आहेत बघा. टायर स्लिप मारत आहेत चालू गाडीला. एवढा स्पोर्ट मोड पॉवरफुल आहे मित्रांनो. खपला घेतो. स्पोर्ट मोड आहे जो मी आजपर्यंत पेट्रोल आणि डिझेल गाडीला कधी अनुभवला नाही. बघू शकता गाडी आता आपली 20चं स्पीड आहे. ॲक्सिलेटर देतोय. हे घ्या टायर काय खतरनाक बघा. असल्या खतरनाक पण हे गाडी चालते ना. टायर बीर एवढा क्विक रिस्पॉन्स आहे ना जी मी आजपर्यंत पेट्रोल आणि डिझेल गाडीला दिलं. हे घ्या गाडी टायर अक्षरशः वाजतात. एवढी ग्रीप गाडीला. एवढं पॉवरफुल मशीन आहे. खतरनाक. एवढं क्विक रिस्पॉन्स आजपर्यंत मी कुठल्या ह्याला बघितलं नव्हतं. लगेच गाडी 90-100 स्पीडला जाते. तर बघू शकता मित्रांनो 11.2 किलोमीटर गाडी चाललेली आहे. 93% बॅटरी राहिले. तर असा आहे टाटा पंच EVचा स्पोर्ट मोड. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. माझ्या अंदाजे तर खतरनाक स्पोर्ट मोड खतरनाक आहे. धन्यवाद. फेब्रुवारी 2026. हे घ्या. तर गाडी अशी रिमाइंडर पण देते मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.